सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगदमान्य विश्व अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव. अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवनचरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही, तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं. अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला त्या जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील नामपर प्रकरणातील अभंग माझ्या अल्पमती आणि अल्पज्ञानानुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल लक्षात घ्या मायबाप, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या अर्थानं नामाचं महात्म्य विशद करतात. आणि अंतकरणामध्ये जर खऱ्या अर्थानं या मनाला भगवंताच्या नामाचा छंद लागला, अंतकरणामधले 6 विकार दूर होतात. आणि या देहाची खऱ्या अर्थाने हे 6 विकार दूर झाल्यानंतर बंधनं शरीराची गळून पडतात नव्हे नव्हे. मग या देहानं जे काही कार्य करू ना, त्या प्रत्येक कार्याला खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक आदराचे स्थान मिळतं. जो अंतकरणामध्ये भाव निर्माण होतो तो जर शुद्ध आणि सात्विक असेल, भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा का अंतकरणामधून हे 6 विकार निघून गेले, या देहाला खऱ्या अर्थानं काम क्रोध मोह माया लोभ हे दूर झाले, हे चित्त निर्मळ होतं. आणि एकदा का हे चित्त निर्मळ झालं आणि भगवंताच्या नामात रत झालं की अंतकरणामधून मृत्यूची म्हणजे काळाची भय नाहीसं होतं. तो कलिकाळावरही सत्ता प्रस्थापित करतो. सरळ 4 चरणांचा भावार्थ आहे. विठ्ठल लक्षात घ्या मायबाप, आज प्रथम दिवस आहे, त्यामुळे अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना सुरुवातीला एक प्रश्न आहे. जोपर्यंत या प्रश्नाची उकल होणार नाही तोपर्यंत अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. पहिला प्रश्न असा आहे, इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा कीर्तन सुरू आहेत, मोठमोठे सप्तेह सुरू आहेत, तरीही या 2021 मध्ये तुम्हाला आणि मला कीर्तनाची गरज का आहे? लक्षात घ्या मायबाप, खऱ्या अर्थाने इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा कीर्तन चालू आहेत. पण आज यासाठी गरज आहे की तुम्हाला मला प्रत्येकाला गरज आहे, कारण कोरोना आला, कोरोनानं अनेक गोष्टी बदलवल्या महाराज. पण खऱ्या अर्थानं मी एकच वाक्य सांगेल की जर आज आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये म्हटलं जातं, नवे नवे तर इथं बसलेला प्रत्येक जण मान्य करेल, तुम्ही रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, कितीही संपत्ती कमवा, पण कमवलेली सगळी संपत्ती शेवटी इथंच ठेवून जावी. तुम्ही बोलले तर आपलं सूत्र, नाही तर विठोबा रुक्माई ज्ञानेश्वर माऊली पाकिट मी चाललो. लक्षात घ्या, कितीही रात्रीचा दिवस केला तरी जाताना शेवटी संपत्ती सोबत नेता येत नाही, कारण कपाळावरती जो ठोकळा आहे तो सुद्धा दुसऱ्याचा आहे. पण मी उलट सांगणार आहे महाराज, तुम्ही कमवलेली सगळीच्या सगळी संपत्ती ज्याला ज्याला आपल्या सोबत घेऊन जायची आहे, नवे नवे पुढच्या जन्मातही वापरायचं आहे, त्यांच्यासाठी कीर्तन आहे. विठ्ठल लक्षात घ्या मायबाप, आता एखादा असा विचार करेल, महाराज लंकेचा राजा रावण होता, ज्याची लंका सोन्याची होती. अहो खऱ्या अर्थानं हिटलरनं जगावर राज्य केलं, पण दोघेही जाताना शेवटी काहीच घेऊन गेले नाहीत. हा सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली तुका म्हणे गाची संपदा ये बढी, तुका म्हणे
सगळ्या स्वरगंधर्वांसाठी एकदा कडाडून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराज. आणि आजपासून आपल्या सप्ताहाला एक सवय लावून घ्यायची महाराज. मला सांगा, ही सगळी मंडळी महाराष्ट्रातील कोहिनूर रत्न आहेत, बरोबर की नाही? ही सगळी मंडळी फक्त रावळगावकरांच्या प्रेमासाठी 7 दिवस या ठिकाणी येत असतात. मग ही सगळी मंडळी आपली आहे, मग त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम कुणाचं आहे? म्हणून आजपासून आपल्या सप्ताहाला इथून पुढे रोजच्या रोज, आजच नाही तर रोज एक सवय लावून घ्यायची महाराज. कोणतंही प्रमाण झालं की एकदा जोरदार टाळ्यांची बरसात ही झाली. लक्षात घ्या मायबाप. अहो, सोन्याची लंका असणारा रावण सुद्धा हात हलवत गेला आणि जगाचा मालक बनलेला हिटलर सुद्धा हात हलवत गेला. आणि महाराज, तुम्ही असं म्हणताय की आमच्या जीवनामध्ये जी कमवलेली संपत्ती आहे ती सगळी सोबत नेता येईल का? तरी मी म्हणेल नेता येईल. मग रावणानं का नेली नाही? मग हिटलरनं का नेली नाही? या दोघांनी एकच चूक केली, कीर्तन कधी ऐकलंच नाही. विठ्ठल लक्षात घ्या मायबाप. दृष्टांत देतो म्हणजे समजणं सोपं होईल. एक उद्योगपती होता. त्याच्या मनामध्ये विचारांची परिकष्टता अशी होती की मला जगाच्या पाठीवर माझा व्यवसाय फार मोठा करायचा आहे. अनेक देशांमध्ये त्याची कंपन्या स्थापन झाल्या, अत्यंत मोठं नाव झालं. आणि एक दिवस तो आपल्या गाडीमधून ऑफिसला जात असताना ड्रायव्हरनं रेडिओ लावला. आकाशवाणी केंद्र सुरू होतं आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी एका महाराजांचं प्रवचन सुरू होतं. आणि महाराजांनी सांगितलं, या जगाच्या पाठीवर तुम्ही रात्रीचा दिवस करा, रक्ताचं पाणी करा, कितीही संपत्ती कमवा, पण जाताना एक फुटका रुपया सुद्धा सोबत येत नाही. एवढंच वाक्य त्या उद्योगपतीनं ऐकलं आणि तो मनोमन विचार करू लागला. अरे, माझ्या कुटुंबाला मी वेळ दिला नाही, मी रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, हाडाची काडं केली, मरलो आणि जीवनामध्ये एवढी संपत्ती कमवली. आज माझ्याकडं जे नाही ते आहे, पण हे सगळं ज्यासाठी मी कमवलं, पण यातला 1 रुपयाही जर मला सोबत नेता येत नसेल तर काय करावं? आणि मनोमन तो खजील झाला. आणि त्यानं ऑफिसमध्ये पोचता क्षणी आपले सगळे चार्टर्ड अकाउंट CA सगळ्यांना बोलवून घेतलं आणि सगळ्यांसमोर एक वाक्य सांगितलं, तुमच्यापैकी जो कोणी मला मी कमवलेली सगळी संपत्ती माझ्यासोबत मरताना स्वर्गात घेऊन जाण्याचा मार्ग सांगेल, त्याला 10 कोटीचं बक्षीस देईल. आता 10 कोटी म्हटल्यानंतर प्रत्येक जण विचार करायला लागला, पण काही डोकं खाजवायला लागले. लंकेचा राजा रावण गेला, हिटलर गेला, सिकंदरही मागून गेला, पण कुणालाच काही नेता आला नाही. आपले साहेब सकाळी बाथरूममध्ये पडले का काय? का सकाळीच? पण सगळे शांत राहिले. म्हटले, सर फक्त 5 दिवसांचा वेळ द्या, आम्ही प्रयत्न करतो. 5 दिवस निघून गेले, उत्तर मात्र कुणाला सापडलं नाही. पण उद्योगपती मात्र मनोमन खजील झाला. रात्रीचा दिवस आता मात्र एकच विचार करू लागला, अरे एवढी संपत्ती कमवली, एवढी धनसंपदा कमवली, पण सोबत शेवटी काहीच येणार नाही. आणि त्यानं वृत्तपत्रामध्ये बातमी दिली, जो कोणी मला हा मार्ग सांगेल त्याला मी 50 कोटी रुपयाचं बक्षीस देईल. पाहता महिना गेला, 2 महिने गेले आणि 3ऱ्या महिन्यामध्ये दुपारची वेळ होती आणि एक साधू महाराज त्याच्या ऑफिसमध्ये आले. बेल वाजवली, दरवाजा उघडला गेला आणि त्यानं सांगितलं, मला तुमच्या साहेबांना भेटायचंय. साहेब पाहता धावत बाहेर आले. त्यांनी साधू महाराजांना प्रणाम केला आणि विचारलं, महाराज येण्याचं प्रायोजन? तसे साधू महाराज उत्तरले, 2 महिन्यापूर्वी तुम्ही वृत्तपत्रात एक बातमी दिली होती, बातमी माझ्या वाचनात आली आणि तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे, ते उत्तर देण्यासाठी मी आलेलो आहे. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर माझे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर द्यावी लागतील, तरच मी तुमच्या प्रश्नांचं यथार्थ योग्य उत्तर देऊ शकेल. त्या उद्योगपतीने सांगितलं, महाराज तुम्ही विचाराल ते सांगतो, पण आज मला मात्र उत्तर हवं आहे. हवं तर तुमच्या पाया पडतो, विनंती करतो, पण याचं उत्तर मात्र हवं आहे. आणि साधू महाराजांनी विचारलं की साहेब मला एक गोष्टीचं उत्तर द्या, तुमचे फार अनेक ठिकाणी अनेक उद्योग आहेत, अनेक व्यवसाय आहेत, मग तुमचे फक्त भारतापुरतेच व्यवसाय मर्यादित आहे का? म्हटला नाही, अनेक ठिकाणी आहेत. मग कधी अमेरिकेला गेलात का? हो गेलो ना, तिथं माझी कंपनी आहे. मग अमेरिकेमध्ये कधी काही खरेदी केली का? तो म्हटला हो, खूप वेळा केली. मग कशी केली हो? तसा तो उद्योगपतीने विचार करून सांगितलं की महाराज ज्या वेळेस मी अमेरिकेला गेलो ना, मी अमेरिकेतल्या बँकेमध्ये तेथील आपले पैसे देऊन तेथील डॉलर हे जे चलन प्रस्थापित अमेरिकेत आहे ते चलन तेथील बँकेतून घेतलं आणि त्या आधारे तिथे खरेदी केली.
असं केलं होय. मग अजून कोणकोणत्या देशात गेलात तुम्ही? मी सिंगापूरला गेलो, सिंगापूरमध्ये मी सिंगापूरचा डॉलर वापरला. मी ऑस्ट्रेलियामध्ये गेलो, मी ऑस्ट्रेलियन डॉलर वापरला. मी मलेशियाला गेलो, मी मलेशियामध्ये असताना तेथील प्रचलित चलन रिंगीट वापरलं. मी दुबईला गेलो, मी दुबईमध्ये असणारं चलन दिरहम्स वापरलं. मी बांगलादेशला गेलो, मी बांगलादेशमध्ये प्रचलित असणारं चलन टका वापरलं. मी खऱ्या अर्थानं थायलंडला गेलो, थायलंडमध्ये प्रचलित असणारं चलन त्याला बात म्हटलं जातं ते बात वापरलं. मी ज्या वेळेस ज्या देशांमध्ये गेलो ना त्या देशामध्ये आपला पैसा तेथील बँकेत देऊन तेथील पैसे खरेदी केले आणि त्या बदल्यात खरेदी केली. तसं शांतपणे साधू महाराज उत्तरले, महाशय म्हणजे तुम्ही इथून 2000 किलोमीटर दूर असणाऱ्या कोणत्याही देशात गेलात तर तुमच्याजवळ असणारा पैसा जशाच्या तसे चालत नाही का? तो म्हटला कसा चालेल? अहो तेथे आपली पैसे त्यांच्या पैशामध्ये बदलून घ्यावे लागतील तेव्हाच ते चालतील. तसे साधू महाराज उत्तरले, खऱ्या अर्थानं एका गोष्टीचा विचार करा. इथून 2000 किलोमीटर दूर असणाऱ्या एका दुसऱ्या देशामध्ये जर तुमचा इथला पैसा जशाच्या तसे चालू शकत नाही तर अनंत हजार किलोमीटर वरती असणाऱ्या स्वर्गामध्ये तुमचा इथला पैसा जसा तसे चालेल का? अहो जर तुम्हाला स्वर्गामध्ये तुमची सगळी संपत्ती घेऊन जायची असेल तर स्वर्गामध्ये जे नाणं प्रचलित असेल ना त्या नाण्यामध्ये तुमची इथली सगळी संपत्ती तुम्हाला पहिल्यांदा कन्वर्ट म्हणजे बदल करून घ्यावा लागेल. तेव्हाच खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळी संपत्ती सोबत नेता येईल. मग त्यासाठी महाराज काय करावं लागेल? काही करायची गरज नाही. स्वर्गामध्ये जे प्रचलित चलन आहे त्याचं नाव म्हणजे पुण्य आहे. त्या पुण्य या करन्सीमध्ये या स्वर्गातील चलनामध्ये तुमची आजची सगळी संपत्ती तुम्हाला बदलून म्हणजे कन्वर्ट करून घ्यावी लागेल तरच ती सोबतही नेता येईल नवे पुढच्या जन्मात. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. करा हरी भक्ती येईल कामा. करा हरी भक्ती सोनिया करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. मागचे झोपले काय? मागचे सगळे एकदा जोरदार काढून टाळ्या या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत महाराज. लक्षात घ्या मायबाप, खऱ्या अर्थानं स्वर्गामध्ये जर प्रचलित चलन हवं असेल ते पुण्य आहे. मग पुण्य कमवण्यासाठी काय करावं लागेल? तर पुण्य कमवण्यासाठी आपली नीती, आपले आचरण, आपलं दान, आपलं धर्म असा असावा जो पुण्यात कन्व्हर्ट होईल. आणि हेच शिकवण्याचं या जगाच्या पाठीवर जर कोणतं एकमेव विद्यापीठ असेल तर ते विद्यापीठ म्हणजे कीर्तन आहे. म्हणून तर समाजाला कीर्तनाची गरज आहे. विठ्ठल 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 दुसरा प्रश्न असा आहे, सध्या कोरोना आल्यापासून महाराष्ट्रात एक नवीन जमात आली महाराज, ज्यांनी नवीन असा आवाज उठवलाय की कीर्तनकारांचा झालाय सांगायचा धंदा आणि आपला झाला ऐकायचा धंदा. एवढ्या वर्ष कीर्तना चालू आहे पण समाज सुधारला का? सध्या ही अशी लोक आपल्याला कीर्तनाला कधीच येत ते येणाऱ्या शामरावला म्हणतात, शामराव कुठं? कीर्तनाला. कीर्तनाला कीर्तनाला जाणं रिकामटेकड्यांचा उद्योग. हा वर्ग आजही आलेला नाही. पण यांनी सध्या नवीन आवाज उठवलाय महाराज. कारण माणसानं जर विंचू पाहिला ना त्याला घाम फुटतो, पण त्याच विंचवानं जर पाल पाहिली ब्लड प्रेशर हाय होतो, पण त्याच पालीनं जर कोंबडी पाहिली जाग्यावर अटॅक येतो.
आणि त्याच कोंबडीने हा खळ पाहिला जाग्यावर 380 जाती. कारण हे सोपे नाहीत अहो. मनुष्य इंगळे हाती दारून मज नांग्या मारिल्या तिने. एकनाथ महाराजांना मारल्यात. आपली काय अवस्था आहे. हे खळ सोपे नाहीत. पण यांनी सध्या नवीन आवाज उठवलाय. कीर्तनकारांचा झालाय सांगायचा धंदा आणि आपला झाला ऐकायचा धंदा. सप्त्याचा पहिलाच दिवस आहे. सगळे प्रश्न पहिल्याच दिवशी क्लिअर करतो. लक्षात घ्या महाराज. कारण खऱ्या अर्थानं यांनी सध्या नवीन आवाज उठवलाय म्हणून उत्तर देतो. आता 2 महिन्यापासून मधल्या काळात पाऊस चांगला आला महाराज. या काळात कोरोनाबरोबर आमच्या भागात गॅस्ट्रोची प्रचंड साथ होती आणि आता कार्यक्रम बंद होते. मी नेमकं एका हॉस्पिटलमध्ये बसलो होतो. एक पेशंट धावत आला. बाहेरूनच म्हटला, डॉक्टर साहेब मरण परवडला मरण. नुसत्या जुलाबन नुसत्या उलट्या. डॉक्टर म्हणले बाहेर नको आलडू. लोक पाहतात आते काय होतं तुला. काळजी करू नको. एवढे इंजेक्शन घे, एवढ्या गोळ्या घे. गोळ्या जरा महागाच्या आहेत आणि 3ऱ्या दिवशी फक्त दाखवायला ये. आणि योगायोग असा महाराज 3ऱ्या दिवशी मी नेमकं त्या दवाखान्यात बसलो होतो. पहिला पेशंट उभा आला. आता आडवाच होऊन आला. बाहेरच म्हटलं, डॉक्टर साहेब दवाखाना बंद करा, सर्टिफिकेट जाळून टाका. पहिला तरी उभा आलो, आता आडवाच होऊन आलो. डॉक्टरच्या तर डोक्यात मुंग्या आल्या बो. अरे 500ची एक गोळी दिली तुला, 2 एकदम घेतल्या तर माणूस जाईल आणि तुला फरक पडा ना भाऊ. डॉक्टरनी जरा घाबरत विचारलं, पण दादा गोळ्या वेळेत घेतल्या ना. तो म्हणला, डॉक्टर साहेब काय त्या गोळ्या दिल्या हो. नुसत्या कडू 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 सगळ्या घेतल्या आणि खिडकीतून टाकून दिल्या. डॉक्टरनी डोक्याला हात लावला. अरे वेड्या, गोळी कडू असो नाही तर गोड असो, ती जर पोटात गेली तरच काम करणार आहे. वाक्य पुन्हा ऐका. गोळी कडू असो नाही तर गोड असो, ती जर पोटात गेली तरच काम करणार आहे. मला सांगा, आता एवढ्या वर्षांचा आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे. गावातली सगळी तरुण पोरं, तरी तर तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. पण आता एवढा महाराष्ट्र आम्ही फिरतो, कोणत्याही गावात जा. मला सांगा, महाराज येण्याच्या अगोदर गावातली सगळी तरुण पोरं कशी महाराजांच्या पुढे येऊन बसतात. सापडला का दिवस. इकडं कीर्तनकारांची प्रस्तावना सुरू झाली. त्यानं पाहिलं मागा अंधार. निघाली मोबाईल देवता, काढलं व्हॉट्सअप. इकडं कीर्तनकारांची प्रस्तावना, तिकून त्याची प्रस्तावना. काय करतेस पिलू, कशीस पिलू, बरीस ना पिल्लू, आमच्या गावात सप्ताह चाललाय पिल्लू. आज पहिलाच दिवस कोरडे महाराजांचं कीर्तन आहे पिल्लू. घरी आईला समजेल म्हणून इथं बसून तुझ्याशी चॅटिंग करतोय पिल्लू. पिल्लूच्या नादात आमचं गेलं डोक्यावरून. आता तुम्ही महिला मंडळ असता, तुम्ही काही सोपे आहे का. तुम्ही इथं बसल्या म्हणजे सोपे नाही. तर इथं येऊन शेजारणीला म्हणती, कष्ट करून पप्या वाढवला पण पप्याचं लगीन जमाना. आणि जवळजवळ पप्याचं लग्न आता जमत. कोणत्याही गावात जा, 35चे कमीत कमी 35 आहेत. तो रातचा 3:30ला उठवतो बो, आपल्याच अंगावर भांडारा पडतो. काय जाऊ द्या महिला मंडळ. आता मला सांगा, कोरोनाच्या काळात बरं हिचा पप्या पिवळा झाला. सध्या शेतकऱ्याच्या पोरांची लग्न होत. महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखा आहे, उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. मला सांगा, सध्या शेतकऱ्याच्या मुलांची लग्न होत. तुम्ही जेवले नाही का बो. होत नाही. आपल्या पप्याला यंदाही गुड्डी मिळेल असं वाटत नाही. यंदा तरी आपला पप्या पिवळा होईल का नाही असं वाटत. मग तुम्हाला दुःख होतं का आनंद. ज्या महिला मंडळ तुम्हाला जर दुःख होत असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मला सांगा, पप्याला गुड्डी मिळाली पाहिजे. सध्या शेतकऱ्याच्या मुलांची लग्न झाली पाहिजेत. मग जर महिला मंडळ तुमची खरंच अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न झाली पाहिजे, आपल्या पप्याला गुड्डी मिळाली पाहिजे, मग तुम्ही आता भगवंताच्या धर्ममंडपात बसलेले आहात. आता मला तुम्ही इथंच उत्तर द्या. भगवान परमात्म्याची शपथ घेऊन सांगा, इथं बसलेली कोणती आई आपली गुड्डी शेतकऱ्याच्या मुलाला द्यायला तयार आहे. कोणती आई आपली गुड्डी शेतकऱ्याच्या मुलाला द्यायला तयार आहे. आपली गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे पण आपल्या पप्याला गुड्डी मिळाली पाहिजे. बरं, यंदा लॉकडाऊनमध्ये पप्याचं लग्न उरकलं, मग या सप्त्याला तर तू शांत राहिला पाहिजे. पण आताही ती शांत नाही ना. इकडं कीर्तनाचं कीर्तन चालू, ती तिकडून शेजारणीला म्हणती, कष्ट करून पप्या वाढवला, काल बायकोने आली तर बायकोच्या पदराखाली गेला. ह्या नादात आमचं गेलं डोक्यावरून. आता तुम्ही काही सोपं आहे का महाराज. तुम्ही इथं बसले तर शेजारी असा पाहता ज्याची पोर लागणार आहे. शामराव बरं आहे ना. कसं काय चाललंय. यंदा पाऊस पाणी चांगला आहे. द्राक्ष काढली पण आता कांद्याचे पैसे बरे झालेत. पप्याचं लग्न करायचं डोक्यात आहे. बरं, आपला पप्पू तुम्हाला माहिती, तुम्हाला काय गावाला माहिती तो कसा आहे. ओ शेट लागलं तर हा घरी येईल का नाही याची तपास नाही. अवघड आहे ना. आणि पप्पूचं लग्न करायचंय. तुमच्याकडे पोरे कळलं तो नामपरला इथून गेला तर काला झाल्यावर तुमच्या भेटीला आला.
आणि या सगळ्या नादात आजपर्यंत आमच्यासारख्यांचं डोक्यावरून गेलं, म्हणून आज तरी खऱ्या अर्थानं आपले कान आणि डोळे आता इकडं करा. आता झाली चिंतनाला सुरुवात. विठ्ठल 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 या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला नामाचं महात्म्य प्रतिपादित करतात. लक्षात घ्या मायबाप, जन्माला आल्यापासून तुमची माझी प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काडं करतो, रक्ताचं पाणी करतो, पैसा कमवतो. कशासाठी? कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही MIDCत काम केलं आणि 58ला रिटायर्ड होऊन 5-50 लाख घेऊन तुम्ही रावळगावला आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली. तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण मुंबई पुणे नाशिकमधून कोणी सर्व्हिस घेऊन आला त्याला मोकळं करेपर्यंत ही टोळी सोडित नाही.